नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या इतिहास या विषयातील प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास अभ्यासणार आहोत. याआधी आपण या प्रकरणाअंतर्गत प्रसार माध्यमांची ओळख, प्रसार माध्यमांचा इतिहास, वर्तमानपत्राची पूर्वसुरी आणि भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट यांची माहिती जाणून घेतली. आता आपण महाराष्ट्रातील काही मराठी वृत्तपत्र आणि नियतकालिकं यांची माहिती जाणून घेणार आहोत. यामधील पहिलं वृत्तपत्र आहे ते म्हणजे दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र. 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं. त्याचे ते संपादकसुद्धा होते. बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय विद्वान पंडित व्यक्ती. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. प्रामुख्याने लॅटिन, ग्रीक, इंग्रजी, फ्रेंच, फारसी, अरबी, याशिवाय हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड यासारख्या भाषेंवर त्यांचं प्रभुत्व होतं. दर्पण या वृत्तपत्राचा आणखी एक विशेष, यातील एक स्तंभ मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत प्रकाशित होत असे. म्हणजेच वर्तमानपत्रातील अर्धा मजकूर हा मराठीत तर अर्धा मजकूर हा इंग्रजीमध्ये असे. दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यामागे बाळशास्त्री जांभेकर यांचा उद्देश काय होता, तर लोकांचे प्रबोधन करणे, भारतीयांना देश काळ परिस्थितीचे आणि परदेशी राजव्यवहाराचे ज्ञान देणे, यासाठी त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. दर्पण या वृत्तपत्राचा शेवटचा अंक 26 जानेवारी 1840 रोजी प्रसिद्ध झाला आहे. आता या दर्पणचा विशेष म्हणजे याच्यात एका प्रकारच्या नाही तर अनेक प्रकारच्या बातम्या प्रकाशित होत होत्या. ज्यामध्ये उदाहरणार्थ कंपनी सरकारचे जे प्रमुख 3 इलाखे म्हणजे प्रांत, ज्यामध्ये बंगाल, मद्रास आणि मुंबई या 3 प्रांतांच्या जमा खर्चाची यादी याच वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. इंग्रजांना रशियन हल्ल्याची भीती वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी सिंध प्रांत काबीज केला होता. कारण जो रशिया अफगाणिस्तान मार्गे भारतावर हल्ला करेल आणि तो जो मार्ग आहे, तो जो रस्ता आहे, तो सिंध प्रांतातून जात होता. म्हणून इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकून घेतला. तर आपल्या देशावर रशियनांचा हल्ला होण्याची ही जी इंग्रजांच्या मनात भीती होती, ह्यासुद्धा बातम्या दर्पणमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. त्या काळातसुद्धा शहर स्वच्छतेसाठी काही मंडळीची नेमणूक केली होती. त्याच्याही बातम्या यामध्ये प्रकाशित झाल्या. आपल्या इथे विधवांचा एक मोठा प्रश्न होता आणि पुढील काळात हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. त्यासाठी अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केले आणि मग विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा करण्यात आला. सांस्कृतिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर कोलकाता येथे जे थिएटर पहिल्यांदा सुरू झाले त्याची बातमी दर्पणमध्ये प्रकाशित झाली होती. आपल्याला माहिती आहे की राजाराम मोहन राय यांनी सतीबंदी यासारखी प्रथा नष्ट करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. सती प्रथा काय आहे हे आपण मागे शिकलेलो आहे, आपल्याला माहिती आहे. आता त्यांची इंग्लंडमधील कामगिरी म्हणजे काय, तर या सती प्रथेच्या समर्थनार्थ किंवा आपण म्हणू की यासाठी ब्रिटिश संसदेमध्ये काही लोकांनी या सतीबंदीच्या कायद्याविरोधात एक विरोधक सादर केलं होतं. तेव्हा राजाराम मोहन राय यांनी इंग्लंडमध्ये जाऊन आपल्या प्रगतशील मित्रांच्या मदतीने ब्रिटिश संसदेमध्ये या सतीबंधांच्या कायद्याच्या समर्थनार्थ एक प्रार्थनापत्र सादर केलं होतं. अशा सगळ्या बातम्या आपल्याला, अशा सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बातम्या या आपल्याला दर्पणमध्ये छापलेल्या दिसतात आणि त्यातून मग आपल्याला या सगळ्या प्रकारांच्या बातम्यातून त्यावेळेचा इतिहास आपल्याला सापडतो आणि त्यावेळेची जी परिस्थिती आहे ती सुद्धा समजण्यास मदत होते. आता आपण दुसरं वर्तमानपत्र पाहणार आहोत. त्याआधी आपण माहीत आहे का तुम्हाला याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण पाहिलं की दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे आणि त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर होते. म्हणून त्यांना आद्य संपादक असे म्हटले जाते. त्यांचा जो जन्मदिवस आहे तो म्हणजे 6 जानेवारी. हा 6 जानेवारी
त्यांचा जन्मदिवस हा प्रामुख्याने पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. आता आपण पुढे वळू आणि दुसऱ्या वृत्तपत्राविषयी माहिती करून घेऊ. दुसरं आपलं वृत्तपत्र आहे ते म्हणजे प्रभाकर. प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं आणि या वर्तमानपत्रात प्रामुख्याने फ्रेंचांच्या बंडांचा इतिहासाविषयीच्या बातम्या प्रकाशित झालेल्या दिसतात. आता या बातम्या प्रकाशित करण्यामागे या वृत्तपत्राचा उद्देश काय असावा, तर आपल्याला माहिती आहे की ही जे 1789मध्ये फ्रान्समध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली, तिथला जे अनियंत्रित राजा होता तो म्हणजे 16वा लुई, त्याच्या विरुद्ध, त्याच्या जुलमी अन्यायकारक सत्तेविरुद्ध तिथल्या सामान्य लोकांनी बंड केलं आणि तिथली राजाची सत्ता उलथवून टाकून त्या जागी प्रजासत्ताक निर्माण केलं. आणि या बातम्यांमधून आपल्या भारतीय लोकांना सुद्धा स्वातंत्र्याची प्रेरणा मिळावी, त्याचबरोबर देशप्रेमाची प्रेरणा मिळावी, हा त्या बातम्या प्रकाशित करण्यामागचा उद्देश होता. या प्रभाकर वर्तमानपत्रातच लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे प्रसिद्ध केली होती. शतपत्रे म्हणजे काय, तर अनेक अशा विषयांवर लोकहितवादी यांनी लेख लिहिले होते आणि ते लेख प्रभाकर या वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आले होते. या लेखांची संख्या 108 अशी होती आणि ती 100पेक्षा जास्त असल्यामुळे त्या पत्रांना शतपत्रे म्हणून ओळखल्या जाऊ लागले. आता आपण पुढे वळू आणि पुढचं वृत्तपत्र समजावून घेऊ आणि ते आहे ज्ञानोदय. आता ज्ञानोदयचा विशेष असा आहे की ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये 1842मध्ये आशिया खंडाचा तर 1851मध्ये युरोपचा नकाशा सर्वात पहिल्यांदा छापण्यात आला. त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रकाशित करण्याचा मानसुद्धा ज्ञानोदयकडेच जातो. आता तुम्ही म्हणाल की ही काय नवीन, कारण आज आपल्याला आपल्या वृत्तपत्रात जागोजागी चित्र दिसतात, वेगवेगळ्या म्हणजे बातम्यांसोबत वेगवेगळ्या चित्रांचं सुद्धा प्रकाशन होते, पण त्यावेळेस ही गोष्ट नवीन होती. याआधी फक्त वर्तमानपत्रात बातम्या असायच्या, कोणत्याही प्रकारचं चित्र नसायचं, म्हणून त्या काळातील ही एक विलक्षण आपल्याला घटना अशी म्हणून याच्याकडे बघावं लागेल. तर पहिलं चित्र आशिया खंडाचा आणि युरोपचा नकाशा प्रकाशित करण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. या व्यतिरिक्त ज्ञानोदयमध्ये विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ हे 1852 पासून सुरू झाल्याची बातमी प्रकाशित झाली होती आणि म्हणून आपल्याला ही बातमी त्या वृत्तपत्रातून कळते. इंग्रजांनी आपल्या प्रशासकीय सेवेसाठी 1853मध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे सुरू केली. ही सुद्धा बातमी चाक्या मसोबा या शीर्षकाअंतर्गत ज्ञानोदयमध्ये छापून आली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 1857च्या संघर्षाला अतिशय महत्त्व आहे. त्या संदर्भातल्या बातम्यासुद्धा ज्ञानोदय या वर्तमानपत्रात छापून आलेल्या दिसतात. त्या काळात वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते, तसे ते आजही आहे. उदाहरणार्थ इंदू प्रकाश हे त्यावेळेचं आणखी एक वृत्तपत्र. या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला होता. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतात त्या काळी अनेक अनिष्ट रूढी होत्या, ज्यामध्ये बालविवाह आणि जरद कुमारी विवाह यासारख्या सुद्धा प्रथा होत्या. या दोन्ही प्रथेत काय व्हायचं की नैसर्गिक किंवा अनैसर्गिकरित्या जर पतीचं निधन झालं तर त्या मुलीला परत लग्न करता यायचं नाही आणि म्हणूनच पुढील समाजसुधारकांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि त्या संदर्भातल्या बातम्या इंदू प्रकाश या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या. दीनबंधू हे आणखी एक बहुजन समाजाचे मुखपत्र. महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी असणारे कृष्णराव भालेकर यांनी हे दीनबंधू नावाचं मुखपत्र सुरू केलं होतं आणि या पत्रातून प्रामुख्याने बहुजन समाजाविषयीच्या
बातम्या प्रकाशित केल्या गेल्या. आता बहुजन म्हणजे कोण? तर उच्चवर्णीय जो वर्ग आहे तो जर सोडला तर त्या खालोखाल येणारी जी सामान्य जनता आहे त्याला आपण बहुजन असं म्हणतो. आणि त्या काळात बहुजन समाजाची अवस्था फार काही चांगली नव्हती. त्यांना फार अधिकार त्या काळात नव्हते आणि म्हणून या बहुजन समाजाच्या ज्या बातम्या दीनबंधूमधून प्रकाशित झाल्या तर त्याच्यावरून आजही आपल्याला बहुजन समाजाची त्या काळची परिस्थिती समजायला मदत होते. आता इथे तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कात्रण आणून त्याची वही तयार करा. आता हा उपक्रम आज आपण करू शकणार नाही कारण आज कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण हा उपक्रम आपल्या घरच्या घरी एकट्याने करू शकतो, पण तो वर्गात आज तरी तयार होऊ शकत नाही सध्याच्या घडीला. आता आपण पुढे वळू आणि पुढचं वर्तमानपत्राची माहिती जाणून घेऊ. पुढचं वर्तमानपत्र आहे केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा हे जे वर्तमानपत्र आहे हे पत्राचे जे संपादक होते तर दोघांनी मिळून हे वर्तमानपत्र चाललेले आहे. एक गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरे आहे लोकमान्य टिळक. या दोन वृत्तपत्राचा विशेष असा की केसरी हे मराठीतून प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते तर मराठा हे इंग्रजीमधून प्रकाशित होत होते. केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. परंतु आधी समाजसुधारणा की देशकारण यावरून या दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यामुळे मग आगरकर यांनी केसरीचे संपादकपद सोडले. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी केसरीचं संपादकपद सांभाळलेलं आपल्याला दिसते. या केसरीमधून त्यावेळच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम लोकमान्य टिळक यांनी केलं. उदाहरण द्यायचं झाल्यास 1857मध्ये पुणे येथे जी प्लेगची साथ आली होती यावेळेस जो इंग्रज कमिशनर रॅड याला नियुक्त केलं होतं त्यांची चाफेकर बंधूंनी हत्या केली हे आपल्याला माहिती आहे. या संदर्भातल्या बातम्या या केसरींमधून लोकमान्य टिळकाने प्रकाशित केल्या होत्या. त्यासोबतच राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जाब विचारणारा लेखही त्यांनी लिहिला. राज्य करणे म्हणजे सूट घेणे नव्हे असाही सडेतोड लेख त्यांनी केसरीमधून लिहिला आणि याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. अशा रीतीने हे जे केसरी वर्तमानपत्र आहे याच्यामधून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. देशस्थिती, त्या काळची देशाची स्थिती, आपल्या देशभाषेतील ग्रंथ आणि बाहेर विदेशामध्ये कोणत्या घटना घडत आहे तिथे चालणारं राजकारण या विषयाच्या संबंधाने सुद्धा लोकमान्य टिळकांनी केसरीतून लेखन केलेले दिसते. 21व्या शतकामध्ये सुद्धा वर्तमानपत्राचे महत्त्व कमी झालेले नाही. आज अनेक प्रसार माध्यमे आलेली आहे. आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे, आंतरजाल आहे, पण अजूनही वर्तमानपत्राचं महत्त्व अबाधित आहे. आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहे: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसार माध्यमे हा आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि यामध्ये वर्तमानपत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे किंवा यामध्ये वर्तमानपत्र आपली 4था स्तंभ म्हणून भूमिका बजावत आहे. हे झाले आपले वर्तमानपत्र. आता आपण वळणार आहोत नियतकालिकाकडे. नियतकालिके पहिल्यांदा आपण व्याख्या समजावून घेऊ. नियतकालिके म्हणजे काय? ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. नियतकालिकाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक नियतकालिक आणि दुसरं अनियतकालिक. आता नियतकालिक म्हणजे काय? तर नियतकालिक म्हणजे ठराविक काळात प्रकाशित होणारे आणि मुद्रित साहित्य होय. याच्यामध्ये साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाने प्रकाशित होणारे, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाने प्रकाशित होणारे, मासिक म्हणजे महिन्याभरातून 1 महिन्यातून प्रकाशित होणारे, द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यातून प्रकाशित होणारे, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून प्रकाशित होणारे, षाण्मासिक म्हणजे 6 महिन्यातून प्रकाशित होणारे आणि वार्षिक म्हणजे 1 वर्षातून प्रकाशित होणारे. या सगळ्यांचा समावेश नियतकालिकामध्ये होत असतो.
आता याला आपण नियतकालिके का म्हणतो? कारण याचा कालावधी ठरला आहे, 7 दिवस, 15 दिवस, महिना, वर्ष याप्रमाणे. आता यातला दुसरा जो प्रकार आहे तो आहे अनियतकालिके. आता अनियतकालिकाला अनियतकालिक का म्हणतात? कारण याचा वेळ ठरलेला नसतो. गरजेनुसार आणि परिस्थितीनुरूप गरज पडेल तेव्हा एखादा जे म्हणून आपण त्याला अंक प्रकाशित होतो त्याला आपण अनियतकालिक म्हणू शकतो. आता आपण पुढे वळू. करून पहा हा भाग बघा. वर्तमानपत्र आपल्या घरी येतं, ते आपण वाचतो, परंतु आपल्याला माहिती आहे की हा आधुनिक काळ आहे आणि या आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून या वृत्तपत्राच्या आवृत्त्यासुद्धा सुरू केलेल्या आहेत. त्यालासुद्धा वाचकामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालासुद्धा आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या माध्यमाने ही वृत्तपत्र कशी वाचायची ते सध्या आपल्या शिक्षकाच्या किंवा घरच्या व्यक्तींच्या मदतीने समजून घ्यायचे आहेत आणि ते वाचायचे सुद्धा आहेत. आता आपण पुढे जाऊ. आपण मागच्याच याच्यामध्ये पाहिलं की बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण सुरू केलं. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील पहिले मासिक सुरू करण्याचा मानसुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांना जातो आणि त्या पहिल्या मासिकांचं नाव होतं दिग्दर्शन. नियतकालिकांचा जर विचार करतो म्हटलं तर आपल्याला 1929 साली प्रकाशित झालेलं जे साप्ताहिक आहे ते प्रगती नावाचं, त्याचासुद्धा विचार करावा लागेल. बघा, बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिल्या मराठी वृत्तपत्राप्रमाणे दिग्दर्शक हे पहिलं मासिक सुरू केलं आणि नियतकालिकाचा विचार करायचा झाल्यास 1929 साली प्रकाशित झालेलं प्रगती नावाचं साप्ताहिक महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. या प्रगती साप्ताहिकाचे जे संपादक होते त्यांचं नाव होतं त्र्यंबक शंकर सेजवलकर. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विषयावर विपुल असं लेखन केलेलं आहे. आज आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिकं निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील इतिहास आणि संस्कृती हे नियतकालिक आणि मराठा इतिहास परिषद पत्रिका. बघा, मराठवाड्याला त्याचा एक स्वतःचा इतिहास आहे, परंतु तो इतिहास पाहिजे तेवढा लोकांपर्यंत अजून पोचलेला नाही आणि म्हणूनच मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका चालवली जाते. हे आधुनिक काळातील काही इतिहासाशी संबंधित नियतकालिक आहेत. चला पुढे जाऊ. चला शोधूया. आता जे वर उदाहरणं आपण पाहिले त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवर इतिहास संशोधनाशी निगडीत ज्या काही संस्था आहेत, विद्यापीठ आहेत, शिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारे नियतकालिके आहे, त्याचा शोध आंतरजाल म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची एक यादी आपल्या बुकात तयार करायची आहे. यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिता म्हणजे काय? तर इंटरनेटच्या सहाय्याने केली जाणारी पत्रकारिता म्हणजेच वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिता या प्रकारामध्ये प्रसिद्ध होणारे ज्या नियतकालिकाचा समावेश आहे यामध्ये सुद्धा इतिहास हा विषय महत्त्वपूर्ण आहे, त्याला प्राधान्य आहे. आज आपल्या जवळ वेब न्यूज पोर्टल्स, फेसबुक, त्याचबरोबर ट्विटर यासारखे सोशल मीडिया, वेगवेगळे वेब चॅनल्स, यूट्यूबवर तर आज आपल्याला अगदी कोणतीही माहिती क्षणात प्राप्त होते. असं यूट्यूब यावर इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमधून वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिलेला आहे. तर इथे आपण थांबू. यानंतरचा उर्वरित पुढचा भाग पुढच्या भागामध्ये बघणार आहोत.